सरपंच व उपसरपंच चषक आयोजक मेहर इलेव्हन बापगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे दिनांक 28/12/2025 रोजी संपन्न झाला. सरपंच व उपसरपंच चषकाला भेट देण्यास मान्यवरांची व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तसेच मेहर इलेव्हन बापगाव यांनी मान्यवरांचे व ग्रामस्थांचे शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. तसेच सरपंच व उपसरपंच चषकामध्ये एकूण 30 संघांनी भाग घेतले होते. हर संघाला मॅन ऑफ द मॅच देण्यात आली. तसेच सर्व संघांनी मेहर इलेव्हन बापगाव यांचे सुंदर आयोजन केल्याबद्दल खूप आभार मानले. तसेच सरपंच व उपसरपंच चषकावरती प्रथम क्रमांकावरती नाव कोणणारे संघ जय हनुमान शिवनगर चौदरपाडा संघ व द्वितीय संघ आई गावदेवी संघ नानकर. तसेच आयोजक मेहर इलेव्हन बापगाव यांनी सर्व संघाचे आभार मानले. आयोजन मेहर इलेव्हन बापगाव संघाच्या वतीने आपण पाहिलं आणि हा अंतिम सामना एका बाजूला जय हनुमान चौदरपाडा विपक्ष आई गावदेवी नानकर अशी लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मी सर्वांना विनंती करतो की आपण आपापल्या वरती उभं राहायचं आहे, कारण आपण राष्ट्रगीताला सुरुवात करणार आहोत. कोणाच्या डोक्यावरती कॅप असेल ती काढा, कोणाच्या डोळ्यांवरती सनग्लास असेल तो आपण काढायचा आहे, कारण आपण प्रथम भारतीय आहोत आणि शेवटी भारतीय आहोत याचा आपल्याला सार्थ अभिमान असणं गरजेचं आहे. आवश्यकाला संपूर्ण व्यासपीठ आज आपल्याला अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. डीजे अजय आपल्याला प्ले म्हटल्यानंतर राष्ट्रगीताला आपण सुरुवात करायची आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 भारत माता की वंदे. तर महाराजांची प्रतिमा असणारा हा मोमेंट आपण देत आहोत. एकदा टाळ्या सुद्धा पितळतो वीरेंद्रनाथ चोरगे साहेबांसाठी. युवा नेता कसा असावा तर वीरेंद्रनाथ चोरगे सारखा असावा. सर्वांना पुढे घेऊन परवा नाहीये. सर्व धर्म समभाव हा मनामध्ये संदेश घेऊन नेहमीच ते पुढे जात असतात आणि त्यांचा सन्मान आपण आणि नेहमी DY फाउंडेशनसाठी दिवस रात्र कार्य करणारे आमचे योगीजी पाटील यांचा हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करावा. कार्यकर्ता कसा असावा तर योगेश पाटील सारखा असावा. प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो मान आपण या स्पर्धेच्या वतीने देत आहोत, योग्य तो सन्मान इथे देत आहोत. ही भारतीय संस्कृती या स्पर्धेच्या वतीने आपण जपतोय. गजानन पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. त्यानंतर पाहू आपल्यामध्ये भूषण लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत पुढील सन्मान आपल्यामध्ये. चला तिन्ही संघाला विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या समोर या. आपण जास्त वेळ इथे खर्च करणार नाही. आपण लगेचच या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. त्यानंतर इतर समाजसेवक मदनजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपल्याला आहे नेहमीच बांगला सुद्धा आपण केंद्रात पाहिलेला आणि तेच बरेच झालं तर लेफ्टी बॅटर ते होते. तो हा जर त्याच्याकडे वेळ नाही पण क्रिकेटमध्ये त्याचं प्रेम अजूनही कमी झालेलं नाहीये. सन्मानित करीत आहोत. महाराजांची प्रतिमा हा सन्मान चिन्ह आपण या ठिकाणी देत आहोत आणि प्रेम आहे. भारतीय संस्कृती आपण या स्पर्धेच्या वतीने जपत आहोत आणि
हा सन्मान बालाजी मेहरेच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. तर सरपंच व उपसरपंच चषकामधील मेहर 11 बापगाव संघाच्या वतीनं साहेब आपण इथे आलात या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. सचिनजी पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. सावंतवाडी सुप्रसिद्ध उद्योजक आणि नेहमीच क्रिकेटसाठी प्रोत्साहन देत असतात आणि त्यांचा हा आदरपूर्वक सन्मान इथे मात्र आपण संपूर्ण पाहू शकता आपल्या एका स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळेल. माताचाही सन्मान या ठिकाणी केला जात आहे. आपल्याकडे कबीर वाकडे यांचा आणि तसंच योजनाची वास्तू अगदी गुलाबसर रस्त्यावर सुरू वेगाने चाललाय. लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या पलीकडे चौकार कुणाल आले आणि कॅप्टन कुणालला दिवसभर बॅटिंग करताना दिसला नाहीये, परंतु आता महत्वाच्या मॅच मध्ये कुणालला जरूर चांगली खेळी करावी लागणार आहे. स्वतः टीमचा लीडर आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली